फोंड्या वाठारांतल्यान बेपत्ता आशिल्लो 14 वर्साचो भुरगो सायकल घेवन पावलो कोल्हापुरात. भुरगो बेपत्ता जाल्ल्याचे समजताच फोंड्या पोलिसांनी सोद घेवपाक सुरू केल्ले आनी अखेरेक हो भुरगो कोल्हापुराक ट्रेस जालो. माहिती मेळिल्ले प्रमाण हो भुरगो मूळ पंढरपूरचो आसून 2 वर्सां फाटीं फोंड्या हांगासर आपल्या काका वांगडा रावपाक आयिल्लो. खंय तरी ताची मामाल्या घरा वचपाची इत्सा आशिल्ली आनी हाकाच लागून तो सायकल घेवन भायर सरलो म्हूण समजता. अंदाजे 125 ते सुमार 150 किलोमीटर तो खंय सायकल घेवन गेलो. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजाच्या मदतीन पोलिसांनी ताका ट्रेस करपाक यश मेळयले. पळोवया पुराय बातमी. तुमचा 14 वर्षाचा मुलगा हरवला होता, तो सापडला? हो सापडला. कुठे सापडला? हो गावी तोच पोचला तो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर. तो कोणी त्रास वगैरे घेतला? तो होंडा पोलीस स्टेशनला आम्ही लोकांनी सगळे लोक मेहनत घेतली, त्यांची बी खूप मेहनत घेतली. तो सायकलच घेऊन गेला? सायकल अर्ध्या वाटेपर्यंत सायकल घेऊन गेला खूप प्रमाणात. तिथनं मग ट्रक नाही गेला, तिथनं कुठं ते काम केलं म्हणते, तिथनं बसने घरी गेला. कधीपासून हरवला होता? शनिवारपासून सकाळी इकडे काकाच्या घरी आला होता? काकाच्या घरी आलो, माझ्या घरी आलो. तुमच्याकडे आला? हो तुम्ही काका त्याचे? हो आता त्याला कोल्हापूरमध्ये नेलं? हो कोल्हापूरमध्ये. मूळ पंढरपूरचा? नाही आता सांगोला. सांगोला. इथं काकाकडे वडील वगैरे वारल्यामुळे तो काकाकडे आला होता. काकाकडे आला तो वर्ष 1.5 वर्ष होता, म्हणजे वडील नसल्यामुळे त्याला ते मामा येते. किती महिने इकडे किती महिने होतात? नाही, दीड तो वर्ष- दीड वर्ष- दीड दीड वर्ष वर्ष होता. राहत होता वगैरे. थोडा असं करमत नाही वगैरे असं म्हणून तो आला लेकी. आल्यानंतर काकाकडे राहिला होता, मामाकडे काकाकडे मामा होता. सर्व झाल्यानंतर मग मामाकडे होता. तर तो राहिल्यानंतर त्याला करमत नाही म्हणून तो सकाळी इथून सायकलीतून बाईक केल्यामुळे असं पणजीवरून महाराष्ट्र निघाला. तो MS गाडी दिसते ना, त्याच्या पाठीमागे जात होता. त्याच्या आधारे तो गोवा बॉर्डर आहे ना, तिथून तो पुढे गेला. तिथून मग त्याची ती एक ट्रक वगैरे काय त्याला सापडला. इकडे तरी मग 100-125 तो बायसायकल गेला. 100 किलोमीटर सायकल? 125 किलोमीटर. पण यापूर्वी कधी सायकल नाही, एवढी सायकल त्यांनी कधी चालली. तो इथून तिथेपर्यंत सायकल गेला आणि तिथून पण तो असं जर कुठे राहत मुक्काम करत तिथं काम करत हॉटेलमध्ये काम करू लागून तिथून परत तो त्याच्या 200 रुपये घेत मग तो कोल्हापूरपर्यंत पोहोचला. तिथून ते सायकल कुठे ठेवलं आहे, तिथून ते बसस्टँडला गेला. तिथून परत तो सांगोला मार्गे लोटवाडी गेला. तो आम्ही महाराष्ट्रामध्ये गेला. आता पोहोचला आहे, सुखरूप आहे. फोंडा पोलीस त्यांनी आम्हाला 3-4 दिवस खूप मदत केली आम्हाला. म्हणून तो आमच्या सोबत राहिले. तुम्ही 2-3 टीम आमच्या सोबत ते CCTV कॅमेरे वगैरे ते घेऊन आमच्याबरोबर फिरत होते. त्यांचे खूप परिश्रम आहे फोंडा पोलिसांना. काही शाळेत वगैरे जात होता? आला होता तो काकाकडे आला. कुठं आहे तिथं? तर्कनगरी शांतीनगर. कुठं आला होता? फोंडामध्ये. आणि शाळेत वगैरे जात होता तिकडे? शाळेत नाही तर मग वडील वारले- चिकन नव्हता म्हणून ते असंच पाठवलं त्याने. वडील वारला तिथं तो आता नवरच होता. मग तो मामा म्हणले बाबा तो घेऊन जाते एक थोडे दिवस. तो मामा काकाकडे आलता. तो शाळा वगैरे शिकत नव्हता. मग आता त्यानं काय तो म्हणतो आता मी शाळा शाळा शिकतो. शिकतो म्हणतो. म्हणून मी तो आता तो त्याला गेल्यानंतर त्या शाळेमध्ये घालला. ते आणि शिक्षण तो सायकल त्याची स्वतःची? नाही सायकल सायकल कुणाची होती? त्याच्यामुळे हे इकडून गेला? केव्हा गेला? सकाळी सकाळी गेला? पूर्ण आम्हाला मदत केली. तरी मला वाटतं आम्ही ह्यांनी होंडा पोलिसांना सहकार्याने आम्ही तरी 70-80 फुटेज आम्ही चेक केली. सगळ्यांनी मिळून ते हे करून केलं. आम्हाला 25 ते 30 फुटेज तो सापडला. आम्ही CCTV कॅमेरे चेक करत त्याच्या आधारे गेलो तिथे. तिथं पण आम्ही तिथे चेक केलं. त्यानंतर तो सापडला, आम्हाला बाहेर गेला. पोलिसांची सहकार्य चांगलं- खूप सहकार्य केलं.